नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 27 जानेवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन या ठिकाणी बघत आहोत. तुम्हाला जर हे सेशन आवडत असेल तर सेशनला आताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. मित्रांनो, आपण जी काही 26 जानेवारीची जी काही ऑफर आहे तर ती एक्सटेंड करत आहोत. 25% डिस्काउंट जे आहे ते तुम्हाला आजही मिळणार आहे. तुम्हाला RD26 हे कुपन कोड जे आहे तर ते यूज करायचं आहे. तुम्हाला बाकी करंटचं आपलं जे काही इयरबुक म्हणा 2025चं किंवा मग 21,000 PYQची बॅच म्हणा किंवा फाउंडेशन बॅच म्हणा, सगळ्यांवर हे 25% डिस्काउंट जे आहे तर ते मिळणार आहे. सुरू करूया आजचं सेशन. पहिला क्वेश्चन आहे, 26 जानेवारी 2026 रोजी भारत कोणता प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी 1950 या दिवशी काय झालं होतं? तर या दिवशी आपण संविधानाची अंमलबजावणी काय केली होती? अंमलबजावणी केली होती. आणि मग आपण संविधानाची अंमलबजावणी केली कधी? 26 जानेवारी 1950 या दिवशी. मग त्या दिवशीपासून संविधानामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या देशाचा प्रमुख कोण असतो? आपल्या देशाचा पहिला नागरिक कोण असतो? राष्ट्रपती. बरोबर. तर राष्ट्रपती जो आहे, ठीक आहे, एक जनतेतील व्यक्ती, एक जनतेमधील जनता, प्रजा, लोक यामधील व्यक्ती जो आहे तर तो देशाचा प्रथम नागरिक, देशातील सर्वात महत्वाचा व्यक्ती बनला. बरोबर. म्हणून आपण या दिवसापासून कोणता दिन साजरा करतो? प्रजासत्ताक दिन साजरा करतो. प्रजासत्ताक दिन साजरा करतो. मग आपण जर बघितलं तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 पासून आपण साजरा करतो. मग 2026चा हा जो प्रजासत्ताक दिन होता हा 77वा प्रजासत्ताक दिन होता. पण आपण संविधानाची अंमलबजावणी करून किती वर्ष कंप्लीट झालेले? 76 वर्ष कंप्लीट झालेले आहे. संविधानाची अंमलबजावणी करून किती वर्ष कंप्लीट झाले? 76. पण प्रजासत्ताक दिन किती आहे? तर 77वा आहे. कारण आपण पहिला जो आहे तो 26 जानेवारी 1950 ला सेलिब्रेट केलेला आहे. त्याचबरोबर हा जो 77वा प्रजासत्ताक दिन आहे मित्रांनो, तर याविषयी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. त्याच्याबाबतचा एक सेपरेट व्हिडिओ येईल. पण जसं की या वर्षीची थीम काय होती आपण जर बघितलं तर 150 इयर्स ऑफ वंदे मातरम ही थीम लक्षात ठेवा. यावेळेचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर युरोपियन युनियनचे आपण जर बघितलं तर उर्सुला वॉन डेअर लेयन युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा आणि अँटोनियो कोस्टा युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष हे यावेळेचे प्रमुख पाहुणे होते. प्रमुख पाहुण्यांवर सुद्धा प्रश्न विचारला जाईल. प्रमुख पाहुणे जे आहे तर त्यावर प्रश्न विचारला जातो. मग प्रश्न विचारला जाईल यावेळेचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर युरोपियन युनियन असं म्हणूया की यावेळेचे आपले प्रमुख पाहुणे होती. पण त्याचे दोन नेत्यांनी इथं उपस्थिती लावलेली होती. उर्सुला वॉन डेअर युरोपियन कमिशनचे अध्यक्ष आहे आणि अँटोनियो कोस्टा युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आहे. आपण जर बघितलं तर प्रजासत्ताक दिन किती आहे? 77 आहे. पण आपण प्रजासत्ताक बनून किती वर्ष कंप्लीट झाले? तर 76 वर्ष कंप्लीट झालेली आहे. एवढी इन्फॉर्मेशन या प्रश्नाशी संबंधित आपल्याला माहित असायला हवे. त्याचबरोबर आपण या महिन्यातले महत्त्वाचे दिवस सुद्धा बघूया. जागतिक कुटुंब दिन 1 जानेवारी, राष्ट्रीय पक्षी दिन 5 जानेवारी. आता ज्याला स्टार मार्क करून ते लक्षात ठेवा. याची थीम आहे अ बर्ड इन फ्लाइट इज पोएट्री इन मोशन. जागतिक ब्रेल दिन 4 जानेवारी, हा सुद्धा महत्वाचा आहे. पृथ्वी परिभ्रमण दिन 8 जानेवारी. त्यानंतर जागतिक युद्ध अनाथ दिन 6 जानेवारी. राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी. मोस्ट इम्पॉर्टंट इथं हे थीम वाले दोन तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी. थीम काय? इग्नाइट द सेल्फ, इम्पॅक्ट द वर्ल्ड. यावर पण प्रश्न येणार. 11वा प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी. जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी. 78वा भारतीय लष्कर दिन 15 जानेवारी. आता यावर प्रश्न कसा येणार की याचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं? जयपूर, राजस्थानमध्ये. 2025 मध्ये या 77व्या भारतीय लष्कर दिनाचं आयोजन जे आहे ते पुण्यामध्ये करण्यात आलं होतं. राष्ट्रीय स्टार्टअप दिन 16 जानेवारी आणि पराक्रम दिवस जो आहे तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी सेलिब्रेट केला होता 23 जानेवारी.
पुढे जाऊया दुसरा क्वेश्चन. जानेवारी 2026 मध्ये प्रेसिडेंट कलर अवॉर्डने सन्मानित होणारं भारतातील 15वं राज्य कोणतं आहे? तर प्रेसिडेंट कलर अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे सिक्कीमच्या पोलिसांना. पोलिसांसाठी हा पुरस्कार जो आहे तो दिला जातो राष्ट्रपतींच्या माध्यमातून. मग आपण जर बघितलं तर सिक्कीम पोलिसांना 2026 प्रेसिडेंट कलर अवॉर्ड मिळालेला आहे. सिक्कीम हे देशातील 15वं राज्य बनलेलं आहे की ज्याच्या पोलिसांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर हा कोणत्याही पोलीस दलाला त्याच्या अपवादात्मक सेवेसाठी, धैर्यासाठी आणि समर्पणासाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान. म्हणजे पोलिसांना मिळणारा सर्वोच्च सन्मान आहे प्रेसिडेंट कलर अवॉर्ड. तिसरा क्वेश्चन आहे, भारतीय सुरक्षा दलांनी जानेवारी 2026 मध्ये जम्मू काश्मीर मधील किश्तवाड येथे दहशतवाद्यांच्या अड्ड्याविरुद्ध सुरू केलेले कारवाईचं नाव काय? तर भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीर मध्ये किश्तवाड येथे जे काही ऑपरेशन सुरू केलेले तर त्याचं नाव आहे ऑपरेशन त्राशी 1. आपण जर बघितलं तर हे भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉप्स, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्तपणे हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे. किश्तवाडच्या दुर्गम डोंगरामध्ये आणि जंगली भागामध्ये लपलेल्या जैश ए मोहम्मदच्या परदेशी दहशतवाद्यांचा खात्मा करणं आणि त्यांचे अड्डे नष्ट करणं हे या ऑपरेशनचं उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये देशातील पहिल्या एकात्मिक खासगी उपग्रह प्रकल्पाची पायाभरणी कुठे करण्यात आलेली? तर मित्रांनो, सानंद गुजरात या ठिकाणी खासगी उपग्रह बनवले जाणार आहे. खासगी उपग्रह जे आहे तर त्याची काय केली जाणार आहे? निर्मिती केली जाणार आहे. आणि मग समजून घ्या, आता अभ्यास मित्राला वाटलं की आपला एखादा उपग्रह जो आहे तो असला पाहिजे, आपल्याला समजून घ्या की रिअल टाइम इन्फॉर्मेशन जे आहे तर ती पाहिजे, समजून घ्या. तर आपल्याला एखादा उपग्रह पाहिजे, तर मी जाणार सानंद गुजरातमध्ये आणि ही कंपनी जी आहे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली, तर ती मला काय करणार? तो उपग्रह बनवून देणार. तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा जाऊ शकता. सानंद गुजरात हे फक्त लक्षात ठेवा, एकात्मिक खासगी उपग्रह प्रकल्पाची पायाभरणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हा प्लांट कुणी स्थापित केलेला आहे? तर अजिस्टा स्पेस नावाची कंपनी जी आहे तिनं हा प्लांट स्थापित केलेला आहे. आणि हा प्लांट जो आहे तो पाल मनारो प्लांट म्हणून ओळखला जाईल, जिथं प्रामुख्याने इलेक्ट्रो ऑप्टिकल पेलोड आणि उपग्रह स्वदेशी पद्धतीने तयार केले जातील. पुढील क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने राज्यपालाच्या निवासस्थानाचं नाव राजभवनच्या जागी जनभवन असं केलं? खूप आपण जर बघितलं तर सुंदर गोष्ट आहे. राजभवनच्या जागी जनभवन असं नाव जे आहे ते उत्तर प्रदेशच्या सरकारने केलेलं आहे. उत्तर प्रदेशचे जे राज्यपाल आहे जे त्या ठिकाणी राहतात उत्तर प्रदेशमध्ये, लखनौमध्ये राजभवन, तर त्याचंच नाव चेंज करून जनभवन करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यपालाच्या अधिकृत निवासाच्या नामकरणात एकरूपता आणण्यासाठी हा निर्णय जो आहे ते घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन आहे, बनारस लिस्ट फेस्ट 2026 मध्ये भारत तेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर बनारस लिट फेस्ट 2026 नुसार भारत तेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो नमिता गोखले यांना मिळालेला आहे. पुरस्काराची रक्कम जी आहे ती 1 लाख, प्रशस्तीपत्र आणि आपण जर बघितलं ट्रॉफी या स्वरूपाची आहे. मित्रांनो, ही धुरंधर बॅच, त्याचबरोबर फाउंडेशन बॅचेस आपल्या, त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच, हे गेम चेंजर बॅचेस आहे. म्हणजे ऑलरेडी कमी फीजमध्ये क्वालिटी अँड अफोर्डेबल एज्युकेशन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामध्ये पण तुम्हाला आता 25% डिस्काउंट जे आहे ते मिळत आहे, तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या. या नोट्स आहे, रिव्हिजन नोट्स आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्राच्या ॲपमध्ये बघायला मिळेल. कोणती बॅच इथं बाय करताना तुम्हाला कुपन कोड टाकायचा ऑप्शन येईल, तर कुपन कोड टाका RD26, तुम्हाला फीमध्ये डिस्काउंट मिळून जाईल. त्याचबरोबर डेलीचे लेक्चरसाठी, नोटिफिकेशनसाठी टेलिग्राम चॅनल आणि अभ्यासविषयक रील्स वगैरेसाठी इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया. पुढील क्वेश्चन, जानेवारी 2026 मध्ये 86वी अखिल भारतीय अध्यक्षीय अधिकारी परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, परीक्षेमध्ये विचारला जाईल. तर ऑल इंडिया आपण जर बघितलं तर प्रिसाइडिंग ऑफिसर कॉन्फरन्स, ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर कॉन्फरन्स जी आहे तर ती कुठे आयोजित करण्यात आली? आता प्रिसाइडिंग ऑफिसर कोण असतं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यांचे जे कोणी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात
यांच्या प्रत्येकाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात, त्यांना प्रिसाइडिंग ऑफिसर म्हटलं जातं. आणि या सगळ्यांची जी सभा असते, या सगळ्यांची जी सभा आहे तिला म्हटलं जातं ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर कॉन्फरन्स. याचा अध्यक्ष कोण असतं? या सभेचं जे काही अध्यक्ष जे आहे, या सभेचा अध्यक्ष कोण असतं? तर ते असतात लोकसभेचे अध्यक्ष, किंवा काही जण लोकसभा सभापती म्हटले तरी चालतील. या सभेचे अध्यक्ष कोण असतात? लोकसभेचे सभापती किंवा लोकसभेचे अध्यक्ष. ही सभा लखनौ उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं परिषदेचे उद्घाटन जे आहे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केलं. आणि आपण जर बघितलं तर मेन भाषण जे आहे ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं. थीम होती स्ट्रॉंग लेजिस्लेचर प्रॉस्परस नेशन. पुढे जाऊया. 8वा प्रश्न आहे ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 2026 अहवालानुसार भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे? तर टॉप 100 मध्ये येणारा एकमेव ब्रँड आहे टाटा. भारतातील हा 61व्या क्रमांकावर आहे टाटा. आपण जर बघितलं तर ऍपल जे आयफोन वापरतात त्यांची वाली कंपनी जी आहे ती 1 नंबरला आहे. ऍपल जे आहे ते 1 नंबरला आहे. 2 नंबरला मायक्रोसॉफ्ट आहे. 2 नंबरला मायक्रोसॉफ्ट आहे. 3 नंबरला गुगल आहे. 3 नंबरला कोण आहे? गुगल आहे. तर सगळ्यात मौल्यवान ब्रँड मध्ये जर आपण बघितलं, मौल्यवान कॅटेगरी काय? मौल्यवान ब्रँड मध्ये ऍपल 1 नंबरला, मायक्रोसॉफ्ट 2 नंबरला, गुगल 3 नंबरला. आणि सगळ्यात पॉवरफुल ब्रँड जर बघितलं, पॉवरफुल सध्याच्या आपण जर बघितलं सिच्युएशन मध्ये, सध्याच्या वातावरणामध्ये, तर तो आहे युट्यूब. तर त्यामध्ये एक कॅटेगरी आहे पॉवरफुल नावाची, तर त्यामध्ये युट्यूब जे आहे ते आपल्याला टॉपला बघायला मिळतं. पण मौल्यवान व्हॅल्युएशन नुसार ऍपल जे आहे ते 1 नंबरला. आणि भारतातील सगळ्यात व्हॅल्युएशन नुसार जर टॉपचा ब्रँड बघायला झालं तर तो आहे टाटा समूह. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर 100+ कंपन्यांच्या पुढे जर आपण गेलो तर मग आपल्याला इन्फोसिस ही कंपनी जी आहे ती बघायला मिळते 150व्या क्रमांकावर. पुढे जाऊया. पुढील क्वेश्चन आहे जानेवारी 2026 मध्ये कोणता देश भारताच्या इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह मध्ये सामील झाला आहे? हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे, हा येऊ शकतो. जानेवारी 2026 मध्ये स्पेन जो आहे तो आपल्या इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह मध्ये सामील झालेला आहे. तर नोव्हेंबर 2019 मध्ये बँकॉक मध्ये झालेल्या आसियानच्या नेतृत्वाखाली पूर्व आशियाई शिखर परिषदेमध्ये भारताने इंडो पॅसिफिक महासागर उपक्रम जो आहे, तर इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह जो आहे तो सुरू केला होता. आपण जर बघितलं तर याचा कोणता असा करार वगैरे नाहीये, म्हणजे असं स्पेसिफिक असा करार वगैरे नाहीये. पण समजून घ्या, तुम्हाला जर सदस्य वगैरे व्हायचं असेल तर होऊ शकता. हे मुक्त आणि खुल्या इंडो पॅसिफिक प्रदेशासाठी आणि नियमांवर आधारित प्रादेशिक व्यवस्थेसाठी सहकार्याला प्रोत्साहन देतो. 10वा प्रश्न आहे भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी कोणत्या राज्याने जानेवारी 2026 मध्ये डॉग सेंच्युरी सुरू केली आहे? तर पंजाब राज्याने ही डॉग सेंच्युरी सुरू केली आहे. आपण जर बघितलं तर श्वान अभयारण्य जे आहे, म्हणजे कुत्र्यांसाठीचं अभयारण्य जे आहे, लुधियाना येथे सुरू करण्यात आलेले आहे पंजाब सरकारच्या माध्यमातून. आपण जर बघितलं तर पुढे जाऊन हे पूर्ण राज्यभर राबवलं जाईल. शहरातील कुत्र्याच्या जे काही चाव्याच्या घटना आहेत त्या कमी करण्यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे. पुढील क्वेश्चन आहे इनस्पेस नावाची कंपनी आहे, तिने भारतातील पहिलं खासगी पृथ्वी निरीक्षण तारांगण अर्थ ऑब्झर्वेशन तिथून केलं जाऊ शकतं. वेगवेगळे उपग्रह जे आहे ते अवकाशामध्ये सोडले जातील आणि त्याच्या माध्यमातून अर्थ ऑब्झर्वेशन केलं जाईल. तर ते बांधण्यासाठी कोणासोबत करार केला? तर इनस्पेस नावाच्या कंपनीनं पिक्सल नावाची कंपनी आहे, कसोर्टियम पिक्सल नावाची कंपनी आहे, तर तिच्यासोबत हा करार जो आहे तो केलेला आहे. यामध्ये 12 उपग्रह असतील जे हाय रिझोल्युशन ऑप्टिकल मल्टीस्पेक्ट्रल सिंथेटिक अपर्च्युअर रडार आणि हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग प्रदान करतील. आणि जिथं पृथ्वीचं निरीक्षण जे आहे ते एकदम टॉप क्लास क्वालिटीमध्ये तुम्हाला करता येणार आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे, म्हणजे सरकारचा पण रोल तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. 12वा क्वेश्चन आहे जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने गुटखा, पान मसाला, तंबाखू आणि निकोटीन असलेल्या सर्व उत्पादनांच्या निर्मिती, साठवणूक आणि विक्रीवर पूर्ण बंदी घातलेली? कोणतं तरी राज्य जे आहे ते जबाबदार बनतंय पहिल्यांदा, आणि हे प्रत्येक राज्याने हा निर्णय घ्यायला पाहिजे. आपण जर बघितलं तर
ओडिशा राज्याने आपल्या राज्यामध्ये हे तंबाखू वगैरे सगळं बंद केलेले निकोटीन युक्त पदार्थ. तर हे व्हायला पाहिजे की नाही तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे. या बंदीचा प्राथमिक उद्देश आहे की सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणे, कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध करणं, आणि अजून एक आपण जर बघितलं तर अजून एक मेन स्वच्छता जी आहे तो एक इश्यू आहे. आपण जर बघितलं स्वच्छता मन राहणार आहे. तसेच 2013च्या जुन्या बंदीत त्रुटी ज्या पहिले पण बंदी केली होती पण ती सक्सेसफुल झाली नव्हती, त्यामधल्या त्रुटी पण दूर करायच्या आहे. आजचे टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी हे आहे की 26 जानेवारी 2026 रोजी भारत कोणता प्रजासत्ताक दिन साजरा करतोय? प्रेसिडेंट कलर्स अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे? त्यानंतर जर बघितलं तर जो काही आपला इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह जो आहे त्यामध्ये कोणता देश सामील झालाय? आणि त्याचबरोबर जे काही ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर कॉन्फरन्स जे आहे तर तिचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं? तर याची मला उत्तर द्यायची. हे मेन क्वेश्चन आहे ज्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. बाकी 25% ऑफ आहे, याचा फायदा घ्या सगळ्यांनी. तुमच्या मित्रांना पण शेअर करा. जर कोणाला सरळ सेवेपासून MPSC पर्यंत बॅचेस पाहिजे असेल तर त्या मिळून जाईल. आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. सेशन आवडलं असेल तर लेक्चर लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.